हॅलो एव्हरीवन. सो लास्ट मिनिट प्लॅन करून मी चालली आहे वासोटा ट्रेकला. माझी आई बिलकुल तयार नव्हती, बट मी चालली आहे फायनली. सो थँक्यू, बाय, टेक केअर. मागचे लोक कॅन्सल होते म्हणून आम्ही पटना ट्रेनमध्ये चढलोय. आता आम्ही बसलो आहे पुणे मेट्रोमध्ये. इथून डिस्ट्रिक्ट कोर्टला आला, तिथून शिवाजीनगरची लोकल आणि मग तिथून इकडून JM रोड. ह्याच्यामुळे फायनली आम्ही पोहोचलो. फायनली मी आणि अजिम पोचलो होतो पुणे स्टेशनला आणि हर्षदा पोचली होती JW मॅरियटला, जेव्हा की पिकअप पॉईंट होता JM रोड. पण असे सगळे वेडेवाकडे वळण घेत आम्ही फायनली निघालो वासोटा ट्रेकला. नेहमीसारखंच ब्लॉग करायचा म्हणून फोन काढला की माझे फ्रेंड्स माझ्यापासून 4 हात लांब जातात. हाय गर्ल्स. आम्ही पोचलोय वासोट्याला. आम्ही साधारण 12-12:30 वाजता रात्री पोहोचलो. नाईट कॅम्पिंग करून आम्हाला सकाळी निघायचं होतं 6 वाजता ट्रेकला. आणि ट्रेकचा बेस्ट पार्ट वॉज बोटिंग, ते पण सनराईजच्या टाईमला. आम्ही टोटल 15-20 लोक होतो, जे ट्रॅव्हलर मॉन्क्स यांच्यासोबत निघालो होतो. आणि मॉर्निंगचा हा इतकाच सुंदर व्ह्यू आम्ही बघत जात होतो. 1.5 तासाच्या बोट राईड नंतर फायनली आमचा ट्रेक चालू झाला. इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून बॅगा चेक करून आम्ही निघालो. आणि ट्रेकच्या सुरुवातीला आम्ही सगळेच एक्सायटेड होतो, एकदम फुल स्पीडमध्ये निघालेलो. पण जसं जसं ट्रेक करायला लागलो आमची बॅटरी डाऊन झाली. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एक मुलगी असतेच जी म्हणते मी असंच चालते, माझा असा व्हिडिओ काढ. आणि ती म्हणजे आमची हर्षदा. जाता जाता रूटला इतकेच सुंदर व्ह्यू पॉईंट्स होते आणि आम्ही सगळे भर जंगलातून वॉक करत चाललेलो. आणि मी मेंटल हेल्थ ठीक व्हावी म्हणून गेलेले, पण माझ्या फिजिकल हेल्थची वाट लागलेली. पण द व्ह्यू वॉज वर्थ. उत्तम असं ताक ह्या काकांकडून आम्ही घेतलेलं. फायनली आम्ही गडावर पोहोचले. आणि फायनली आम्ही गडावर पोहोचलोय. आता चाललोय आम्ही बाबूकडा बघायला. असं म्हटलं जातं की गुन्हेगारांना या गडावरून फेकलं जातं आणि इथून आरकळी दिल्यावर 7 वेळा आवाज रिटर्न येतो असं म्हटलं, पण मला काही ते ऐकू आलं नाही. पण हा व्ह्यू खरंच खूप सुंदर होता. सो यू मस्ट गो अँड ट्राय द वासोटा जंगल ट्रेक. आणि असले काही येडेचाळी करू नका, नाही तर सुसाट वाऱ्याने उडून जातात. आणि ही गर्दी भयानक. तर आम्ही चाललो पुन्हा खाली पायथ्याला. आणि आम्ही 11-11:30ला खाली उतरायला चालू केलं तेव्हा खूप जास्त गर्दी वरती चालली होती. आणि ते म्हणतात ना, एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला सहारा देत देत, तसंच काही आम्ही चाललो होतो. आणि येताना आम्ही एक पाण्याजवळच्या स्पॉटला थांबलो होतो. आणि अशाच पद्धतीने मी आणि माझा जिगरी आयुष्यात पण एकमेकांना सांभाळत असतो. तो धडपडायला जातो आणि मी सांभाळते. इथे असं तुम्हाला नॅचरल फूड स्पा करून मिळेल. अँड देन अगेन वी लेफ्ट फॉर आवर होम्स. इट्स जस्ट 6 kilometers trek, so do visit. Bye.